आज ना आपली सकाळ होते ह्या डिंकाच्या लाडूपासून आणि हा डिंकाचा लाडू खाऊया आणि निघू ऑफिसला. आणि मी ना तिकडे बघत होती कारण की एंजल बाहेर येत होती, तिला बाहेर फिरायचं होतं. तर मम्मीने तिला आत घेतलं, मग मी तिला बाय बोलून निघाली. आणि मी जशी प्लॅटफॉर्मवर पोचते, ट्रेन असते लेट. म्हणजे ज्या दिवशी मी लेट होते त्या दिवशी ट्रेन लवकर येते आणि ज्या दिवशी मी लवकर येते त्या दिवशी ट्रेन लेट येते. मग आम्ही ना सिक्रेट सॅन्टाचं चीट्सवर नाव वगैरे लिहिलं होतं. तर आम्ही सिक्रेट सॅन्टा सेलिब्रेशन करणार आहे 24 डिसेंबरला. तर ह्या चीटमध्ये ज्याला ज्याचं नाव आलं आहे ना तो सिक्रेटली गिफ्ट देणार आहे. आणि ट्रेन आज आलेली होती लेट, म्हणजे 9:53ला ट्रेन आली होती. जिचा टायमिंग असतो 9:30चा ती 53ला पोचवते. आणि ही कॅट दिसते, हिला मी बोलवलं आणि ती आपल्याकडे येते सुद्धा. म्हणजे ना तिची आणि आपली ओळख झालेली आहे बऱ्यापैकी. मग तिचा लाड वगैरे करून मी निघाली ऑफिसकडे. आणि ऑफिसमध्ये ना आज मी घरूनच टिफिन घेऊन आली होती ब्रेकफास्ट करायला. तर ब्रेकफास्ट केला आणि दुपारी लंच पण केला. आणि लंचनंतर ना मला ना भूक लागली होती, तर मी घरून ना तो डिंकाचा लाडू घेऊन आली होती. तो मी तो खाल्ला. आणि एंडला 5:30 वाजता निघायच्या टायमाला मला काम आलं. आणि खरंच सांगते, एंडला जेव्हा निघायच्या टायमाला काम येतं ना, मला खूप राग येतो. कारण की ना आपण खूप लांब राहतो आणि ट्रेन एक मिस झाली ना त्याच्यानंतर खूप टायमाने ट्रेन असते, त्याच्यामुळे मला राग येतो, बाकी काही नाही. मग काम वगैरे आवरलं आणि निघाली. तर टॅक्सीने गेली आज. आणि स्टेशनवर बघा लाईट्स पण ऑन झाले, म्हणजे खरंच खूप लेट झाला होता. रेग्युलर ट्रेन नव्हती भेटली, आपली दुसरी ट्रेन होती, त्यात पण मला 3rd सीट भेटली कारण की ती निघायला आलती. आणि एंडला हे माझं नख पण तुटतं कामामध्ये काम करता करता. मला अजून राग येतो आणि खूप दुखत पण होतं. मग मी घरी व्हेजिटेबल्स वगैरे घेऊन गेली. जाऊया आता घरी आणि जेवून सरळ झोपूया. बाय बाय.